निवडणुकीच्या वेळेला उमेदवारीसाठी पैसे वाटप झाल्याची क्लिप व्हायरल झाल्यामुळे भाजपची बदनामी झाली होती आणि आता निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी नाशिक महापालिकेसाठी पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप होतोय। फक्त एक मत आम्हाला द्या, बाकीच्या 3 उमेदवारांना मत देऊ नका, अशा आशयाची सीमा हिरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। त्यामुळे भाजपचे पराभूत उमेदवार अमोल पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे सीमा हिरेंची तक्रार केली आहे। सीमा हिरे यांचे दीर नाशिक महापालिकेसाठी उभे होते, मात्र त्यांना वगळून प्रभागातल्या इतर कोणत्याही भाजपच्या उमेदवाराला मत देऊ नका असं आवाहन या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी केलेलं आहे। मात्र अद्याप या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्यात आलेली नाही। तर भाजपच्या पराभूत उमेदवारानं आमदार सीमा हिरे यांच्यावर नेमके काय आरोप केलेत जाणून घेऊया। ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी धडधडीत मतदारांना असं आवाहन केलं आहे, सीमाताईंनी, ज्या नाशिक पश्चिमच्या आमदार आहे सीमाताई हिरे यांनी असं आवाहन केलं आहे की ज्या माझं वैयक्तिक त्यांनी नाव घेतलं आहे की अमोल पाटील जे आहे दिनकर पाटलांचे चिरंजीव, त्यांना मतदान करू नका। आणि त्याच्यामुळे आम्हाला असं पहिलं लक्षात आलं होतं 10-12 दिवसपूर्वी की आम्ही त्यांना घरी जाऊन विनवण्या केल्या ताईंना, 4 उमेदवारांनी, की आपण ताई आमच्या प्रचारात उतरा, कारण की आपलं निवासस्थान आपलं संपर्क कार्यालय देखील आपल्या ह्या प्रभागात आहे आणि आपण देखील ह्या ठिकाणी 3 टर्म नगरसेवक झाले आहे। लोक आम्हाला विचारणा करताय की आमदार सीमाताई हिरे प्रचाराला उतरत का नाही आहे, परंतु ताईंना जे करायचं होतं ताईंनी आम्हाला आता ऑडिओ क्लिपच्याद्वारे आम्हाला समजलंच आहे आणि लोकांना देखील आता कळणार आहे। म्हणून आम्ही आता सर्व वरिष्ठांना अशी विनंती करणार आहे का आपण यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी। पुन्हा अशा लोकांना आपण कधी कुठल्या ठिकाणी असं कुठलं चान्स देऊ नका, रिस्पॉन्सिबिलिटी देऊ नका, कारण की अशा पक्षाचे जर घातकी गद्दारी करणार असेल तर पक्ष कुठे वाढू शकणार नाही। म्हणून तर नाशिक भाजपमधला हा अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलेला आहे। आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात भाजपच्याच पराभूत उमेदवारानं तक्रार केली आहे।